हॅलो मुलांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचं मराठी आणि त्यातली ही कविता आहे आम्ही महाराष्ट्र कन्या. त्याचे आपण प्रश्नोत्तरं बघणार आहोत. प्रश्न पहिला आहे आकृतीबंध पूर्ण करा. पहाट भक्तिमय करणाऱ्या कोण होत्या? तर संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई. नंतर त्यातलंच दुसरं प्रश्न आहे स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या. तर कोण होत्या स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या? राजमाता जिजाबाई आणि दुसऱ्या होत्या राणी लक्ष्मीबाई. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर आहे कवितेत आलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री हे आहे. कवितेत आलेल्या शिखराचे नाव काय आहे? कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? तर उत्तर आहे मुलांनो, कवितेत कळसूबाई या शिखराचे नाव आले आहेत. प्रश्न कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत? कवितेत कृष्णा, भीमा व गोदावरी या नद्यांची नावे आली आहेत. प्रश्न तिसरा, कवितेत खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अवघ्या भारताची सेवा बाणा आमचा मराठी, प्राण तळ हातावर सर्वांसाठी देशासाठी. तर याचं उत्तर आहे, या ओळींचा अर्थ असा आहे की संपूर्ण भारताची सेवा करणे हा आमचा मराठी माणसांचा मूळ स्वभाव आणि बाणा आहे. देशासाठी आणि सर्वांच्या भल्यांसाठी आमचा प्राण तळहातावर घेणे, अर्थात प्राणांची पर्वा न करता देशाचे रक्षण करणे हीच आमची निष्ठा आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमांची आठवण करून देतात? करू हातांची ही ढाल बाळ बांधुनिया पाठी. या ओळी इतिहासातील स्वराज्यासाठी व मातृभूमीसाठी लढणाऱ्या वीर माता जिजाबाई आणि महाराष्ट्राच्या शूर स्त्रियांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. प्रश्न 5, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. उत्तर, आम्ही महाराष्ट्रीय कन्या, माय मराठी आमुची, स्वर्गाहुनीही आम्हाला माया मराठी भूमीची. त्यानंतरचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला, खालील शब्दांचा अकार विल्हे वर्णमालेनुसार क्रम लावा. तर इथे तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार या शब्दांचा क्रम लावायचा आहे. आता पहिलं येणार कन्या, दुसरं पहाट, तिसरं भूमी, चौथं येणार माय आणि नंतर येणार हात. तर हा जो क्रम लावलेला आहे तो व्यंजनमालेनुसार लावलेला आहे. जसं आपण क, ख, ग, घ हा जो क्रम बघतो त्याच्यानुसार. खालील दिलेले शब्द वाचा, समजून घ्या. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यामध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करा. तर हे काही शब्द दिलेले आहेत खाली, त्याला तुम्हाला नाम, सर्वनाम आणि विशेषण आणि क्रियापदामध्ये त्याला वर्गीकरण करायचं आहे. आता नाम बघा, हिमालय, गोदावरी, कळसूबाई, सरिता. आणि सर्वनाम त्याला, माझा, मला, आम्हाला. विशेषण आहे सुंदर, गुबगुबीत, रंगीबेरंगी, आंबट, चविष्ट, रसरशीत, निळेगार. क्रियापद आहेत होता, पडतो, चालतो, वागतो, आठवतो. तर मुलांनो, हे होते प्रश्न उत्तरे आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेचे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.